एक पटकन डोळ्यासमोर परदेशातलं उदाहरण येते। याचा अर्थ असा नाही की परदेशातलंच काय ते चांगलं आणि आपल्याकडचंच काय ते वाईट। माझं म्हणणं एवढंच आहे की जे चांगलं आहे ते स्वीकारायला काय हरकत आहे। एक उत्कृष्ट केस स्टडी आहे न्यूयॉर्क मधल्या सेंट्रल पार्कची। न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनला शहराच्या अगदी मध्यात ते पार्क आहे। ते सुरू झालं 1857 साली, जेव्हा आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढत होतो। हे पार्क 778 एकरात पसरलंय, म्हणजे आपल्या मुंबईच्या शिवाजी पार्क एवढी 28 ते 30 मैदानं बसतील एवढं मोठं पार्क आहे ते। नागरिकांनीच पुढाकार घेऊन ते सुरू केलं, राखलं आणि आजही न्यूयॉर्कच्या गजबजाटात ते पार्क स्वतःचं सौंदर्य टिकवून आहे। कोणा एकाची मालकी नाही की अतिक्रमण नाही। इथे दाट झाडी आहेत, प्राणी संग्रहालय आहे, तळं आहे, पक्षी निरीक्षण केंद्र आहे। मुख्य म्हणजे या वर्दळीच्या भागात लोकांना हवी असलेली एक शांतता आहे। आणि या एवढ्या मोठ्या पार्कचं व्यवस्थापन कुठचीही सरकारी यंत्रणा करत नाही, तर सेंट्रल पार्क कन्झर्वन्सी नावाची संस्था करते। हे का होत असेल? कारण ते पार्क लोकांनी उभारले, ते इतकं सुंदर राखलंय की ते लोकांना आजही हवंसं वाटतंय। त्या तुलनेत आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे पण मुंबईत एक पार्क आहे, बोरिवलीचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। वन विभागाच्या जमिनीवर हे पसरलंय। बरं, हे जंगल किती अवाढव्य आहे माहितीये? पवईला सुरू होतं ते थेट संपतं घोडबंदरला। हे जंगल किती पसरलंय माहितीये? ते आहे 104 चौरस किलोमीटर्स। मी तुम्हाला सेंट्रल पार्क मध्ये किती शिवाजी पार्क मैदानं बसतील हे सांगितलं। आता आपल्या मुंबईतलं जंगल किती आहे माहितीये? 30 सेंट्रल पार्क बसतील एवढ्या अवाढव्य जागेवर हे पसरलंय। बरं, न्यूयॉर्कला असं पार्क उभारावं लागलं, तर आपल्याकडे निसर्गानेच आपल्या पदरात दान टाकलंय। पण आपण या पार्कची काय अवस्था करून ठेवली आहे माहितीये? भीषण अवस्था आहे। पार्कला चारी बाजूनी वाळवी लागल्यासारख्या इमारती आहेत। बिल्डर मंडळी वाटेल तसं जंगल ओरबाडतायत। जंगल आक्रस्तय, तिथले प्राणी शहरात आसरा शोधतायत। बिबळ्या घरात शिरला असं आपण ओरडत सुटतो, पण अहो, तो आपल्या घरात नाही आलाय, आपण त्याच्या घरात शिरलोय। पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली कुठच्याही परवानग्या अडवून ठेवणारं वन खातं इथे मात्र डोळे मिटून बसलंय। अक्षरशः या जागेवर बलात्कार होतोय। वन विभागाच्या अशा अनेक जमिनी सरकारी आशीर्वादाने कशा ओरबाडल्या जात आहेत हे मी तुम्हाला दाखवतो। पाहिलं? याचं कारण सेंट्रल पार्कवर जसं लोकांचं लक्ष असतं तसं आपण ठेवत नाही। इथे आपलाच रेटा कायम ठेवला पाहिजे, कारण सरकारने तर बिल्डरांना आणि खाण माफियांना ही जंगलं आंदणच देऊन टाकली आहेत। अशी जंगलं सुंदर ठेवणं शक्य नाहीये का? शक्य आहे, पण आपल्याला दृष्टिकोनात बदल आणावा लागेल। या जंगलांना, या नॅशनल पार्क्सना आपलं मानावं लागेल।